आज आपण कॅनवाबद्दल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. कॅनवा कसा यूज करायचा आणि फ्रीमध्ये आपण कॅनवामध्ये कशा डिझाईन्स बनवू शकतो. आता कॅनवामध्ये कशासाठी आपण डिझाईन्स बनवू शकतो हे पाहणार आहोत. म्हणजेच इंस्टाग्राम स्टोरी, इंस्टाग्राम पोस्ट, यूट्यूब थंबनेल, यूट्यूब व्हिडिओ, ॲनिमेटेड व्हिडिओ, लग्नपत्रिका, परत वेडिंग कार्ड्स, म्हणजे लग्नपत्रिका म्हणजेच वेडिंग कार्ड्स, परत इन्व्हिटेशन कार्ड, व्हिजिटिंग कार्ड, अशा बऱ्याच प्रकारचे डिझाईन्स आपण कॅनवामध्ये बनवू शकतो. आपण आता सध्या तर फ्रीमध्ये कशा डिझाईन्स बनवायच्या ते पाहणार आहोत. पेडमध्ये एक्स्ट्रा म्हणजे काही डिझाईन्समध्ये जे टूल्स वापरतो ना ते एक्स्ट्राचे म्हणजे थोडेसे एक्स्ट्रा असतात आणि फ्रीमध्ये थोडे म्हणजे प्रोचे भेटत नाहीत. तर आता तो होममध्ये ब्रँड, ॲप्स, ड्रीम लॅब, आस्क, कॅनवा, ट्रॅश हे काही ऑप्शन्स आहेत. मी तुम्हाला असं एक एक दाखवते आहे. प्रोजेक्ट्समध्ये आपण जे काही प्रोजेक्ट्स बनवलेत ना ते दिसतात. म्हणजे मी आता इथे यूट्यूबसाठी थंबनेल बनवलेलं होतं. तर हे मी माझ्या क्लासमध्ये काही डिझाईन्स बनवल्या होत्या त्या आहेत. तर तुम्हाला मी एक पोस्ट दाखवते. ही मी पोस्ट म्हणजे अशीच कॉमन, मी कोणत्या क्लायंटसाठी बनवलेली पोस्ट नाही आहे. साधी म्हणजे प्रॅक्टिससाठी बनवलेली पोस्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण काही चेंजेस करायचे असतील तर ते करू शकतो, किंवा अशी पोस्ट कशी बनवायची हे पण मी तुम्हाला पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याच्यानंतर इथे प्लस साईन आहे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला ऑप्शन येतो, इथे सर्च करायचं. म्हणजे आता तुम्हाला इंस्टाग्राम स्टोरी बनवायची आहे तर आपण आता इथे इंस्टाग्राम स्टोरी असं टाईप केल्यावर इथे येईल. इंस्टाग्राम स्टोरी व्हिडिओसुद्धा बनवू शकतो, इंस्टाग्राम स्टोरीसुद्धा बनवू शकतो. इंस्टाग्राम स्टोरी हायलाईट बऱ्याच ऑप्शन येतात त्याच्यामध्ये. तर आपल्याला इंस्टाग्राम स्टोरी बनवायची तर आपण त्याच्यावर क्लिक करायचं. आता इंस्टाग्राम स्टोरी हे आपल्याला पेज ओपन झालं आहे. नंतर ह्याच्यामध्ये डिझाईन, रेडी टू यूज डिझाईन आहेत. आता आपल्याला याच्या रिलेटेड जर काय बनवायचं असेल ह्या अशा डिझाईन्स तर याच्यामधली पण आपण एखादी डिझाईन घेऊ शकतो. आणि ह्याच्यामध्ये आता एक आपण घेतली समजा, हे फेशियल सेशनमध्ये हे पार्लरसाठी डिझाईन आहे. तर ही आपण अशीच्या अशी नाही यूज करू शकत, पण म्हणजे आपण काय अशी जरी यूज केली तरी काही प्रॉब्लेम नसतो. पण जरी आपल्याला काही चेंजेस करायचे म्हणजे आपल्याला कुठल्या क्लायंटसाठी काही डिझाईन बनवायचे, समजा इंस्टाग्राम स्टोरी बनवायची तर ह्याच्यामधले काही म्हणजे आता फेशियल सेशन आहे सेम असंच ठेवायचं असेल तर इथं कुठं पार्लरचं नेम टाका, किंवा कॉन्टॅक्ट असेल तर इथं कॉन्टॅक्टसमध्ये आपला त्याच पार्लरचा नंबर असेल तर तो टाकायचा. असं काही चेंजेस असतील ना ते करायचे आणि हे सहज आपल्याला जमून जातं. त्याच्यामुळे ह्या रेडी टू यूज टेम्पलेटचा पण आपल्याला चांगला फायदा होतो. तर त्याच्यानंतर मी बॅक गेले. टेम्पलेट्समध्ये पण बरेच ऑप्शन, बिझनेस तर बघा, प्रेझेंटेशन आहे, DOC आहे, पोस्टर, रेझ्यूम, इंस्टाग्राम पोस्ट, युअर स्टोरी, फोन वॉलपेपर, लोगो, मोबाईल व्हिडिओ, फोटो कोलाज, फ्लायर, इन्व्हिटेशन व्हिडिओ, इन्फोग्राफिक, हे असे बरेचसेच ऑप्शन आहेत की जे आजच्यामध्ये आपण आपले व्हिडिओ तयार करू शकतो. म्हणजे आपल्याला जे कोणता क्रायटेरिया यूज करून बनवायचं आहे ना, तसं फ्लायर बनवायचं तर त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे रेडी टू यूज टेम्पलेट भेटणार आहे. त्याच्यानुसार आपल्याला जास्त पण काही करायची गरज नाही. सहज आपल्याला ज्याला काही कोणी बेसिक करत असेल ना त्याच्यासाठी कॅनवा डिझाईन बनवण्यासाठी कॅनवा हे बेस्ट ऑप्शन आहे. हे प्रोमध्ये आपण म्हणजे पेड व्हर्जन घेऊन मग ह्याच्यामध्ये आपण एक्स्ट्राचे काही ॲडिशनल डिझाईन्स वगैरे असतील तर त्या करू शकतो. प्रोजेक्ट्स आता हे परत मी तेच दाखवते तुम्हाला. हे असं खूप सिम्पल कॅनवा यूज करण्यासाठी आहे. तर ज्याला कुणाला यूज करायचं असेल ना तर त्यांनी फक्त ट्रायलसाठी जर करायचं म्हटलं ना तर फ्रीमध्ये करावं. म्हणजे समजवून जातं, ते समजायला खूप इझी आहे.